नमस्कार मंडळी, मी गणेश जोशी पुन्हा एकदा स्वागत करतो आम्ही बिघडलो या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये. मुलखा वेगळी माणसं या सिरीज मध्ये आतापर्यंत आपण जसं वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना भेटत आलो आहोत, वैशिष्ट्यपूर्ण अशा त्यांच्या कार्याची आपण त्यांच्याकडनं माहिती करून घेतलीये. कसं असतं मंडळी, आपल्या आजूबाजूला खूप वेगवेगळ्या पद्धतीचं काम करणारी, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी मंडळी वावरत असतात, पण साधा माणूस आपल्याला कधी लागत नाही त्याचा. पण जर आपण नीट पाहिलं आणि त्यांचं काम जाणून घ्यायचा कधी प्रयत्न केला तर निश्चितच त्याच्यातलं वेगळेपण जाणवायला लागतं. तसंच या एपिसोडमध्ये आज आपण भेटणार आहोत श्रीमती वैशाली फडणवीस यांना. नमस्कार वैशाली. वैशाली फडणवीस यांची ओळख करून द्यायची झाली तर त्या मोडीलिपी तज्ज्ञ आहेत आता, आणि एक शिक्षिका ते मोडीलिपी तज्ज्ञ, हा त्यांचा प्रवास कसा होता हे आता आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या व्यतिरिक्त अनेक सामाजिक उपक्रमही त्यांनी राबवलेले आहेत, तर त्याबद्दलही आपण थोडीशी माहिती करून घेणार आहोत. तर फार वेळ न घेता मी लगेचच वैशालीताईंनाच पुढचा प्रश्न विचारतो. वैशालीताई, तुम्ही एक शिक्षिका म्हणून तुमच्या म्हणजे करिअरला सुरुवात झाली असं म्हणू शकतो खरं? शिक्षिका होण्यापासून मोडीलिपी अभ्यास करण्याचा हा जो प्रवास होता तो कसा घडला, म्हणजे ती उत्सुकता तुम्हाला कशी निर्माण झाली त्याच्याबद्दल काही सांगू शकाल का? लग्न झाल्यावर काय झालं, खूप वर्ष, माझं लग्न 70 साली झालं, आणि त्यावेळेस मला म्हणजे इथं खूप मोठ्या घराण्यात आल्यामुळं मला घरात राहायचा सारखाच बंधनात असं तर रिस्ट्रिक्शन्स होती. आणि मी लहानपणापासून प्लेयर होते, म्हणजे कबड्डी प्लेयर, नंतर रिंग टेनिस प्लेयर, त्यामुळे शाळेत खेळायचं, हिंडायचं अशी सवय होती. तर सासऱ्यांना मी विचारलं की मी सर्व्हिस करू शकते का? ते म्हणले नाही, बायका कशाला सर्व्हिस करतायत, आपण फडणीस घराण्यातल्यावर तुम्हाला काही घरातल्या घरात बसून करता आलं तर करा. तर आमच्या ओळखीचे कानाडे म्हणून एक होते, त्यांच्या बायकोला त्या मिसेस होत्या कानाडे, त्या बालवाडीच होत्या. त्यांना विचारलं की बालवाडीचं ट्रेनिंग वगैरे कसं असतं, तर त्या म्हणल्या तुम्हाला शिकायचं असलं तर तुम्ही डीएडला या. म्हणून मी 73-74 डीएड ला गेले पहिल्यांदा. नुसतं डीएड होऊन काय उपयोग, सर्व्हिस तर करायचीच नव्हती ना. तर मी म्हटलं घरात बालवाडी सुरू करू का. मग मोठ्या इथं शाळा होत्या, नूतन मराठी, हुजूर पारका, 150 वर्षाच्या या मोठ्या संस्था होत्या. तर माझ्या बालवाडीत कोण विद्यार्थी येणार असं पहिल्यांदा मला टेन्शन आलं. पण 76 साली मी बोर्ड लावला की अभिनव बालक मंदिर ही बालवाडी सुरू होत आहे आणि लोकांनी या शाळेत यावं, म्हणजे मुलांनी यावं शाळेत किंवा पालकांनी या शाळेत आपली मुलं घालावीत. तर बोर्ड लावला आणि 8-10 दिवस झाले. 26 जानेवारीला बोर्ड लावला आणि 1 फेब्रुवारीला 2 मुलं शाळेत आली. अगदी गरिबाची होती, म्हणजे आता इथं मिरच्या कोथिंबीर वगैरे विकणारे मंडळीतले जे लोक होते ते चौकशी करत आले की बाई आम्ही जर कमी फी घेतली तर आमची मुलं घालतो. तर म्हणलं हरकत नाही, घाला तुम्ही, माझी 2-3 रुपये फी आहे तर तुम्ही घाला. तर तेव्हा मला आनंद झाला की 2 रुपये फी देऊन का विना मंडईतली मुलं माझ्या शाळेत येणार, म्हणजे मला चांगला सिग्नल मिळाला. आणि त्याच्यानंतर दरवर्षी माझ्या शाळेत दरवर्षी जूनमध्ये 5, 6, 10, 5-10 मुलं अशी सगळी या बुधवार शनिवार नारायणपेठेतली यायला लागले. शेवट जेव्हा मी 96 साली बालवाडी माझी बंद केली तेव्हा माझ्या शाळेत रजिस्टरवरती 100 मुलं होती. बापरे, म्हणजे त्या 2 मुलांपासून तो प्रवास सुरू झाला विद्यार्थ्यांचा. हो, आणि कमी फी हेच माझं तेव्हा, म्हणजे काय सांगू का, इतर लोकांना म्युन्सिपाल्टीची शाळेत मुलं घालत नव्हते, तेव्हा बालवाडी म्युन्सिपाल्टीच्या शाळेत नसायची. 1ली ते 7वी पर्यंत माध्यमिक शिक्षण, प्री प्रायमरी पर्यंत सगळं शिक्षण असायचं, आणि कॉर्पोरेशनच्या शाळेत गरीबाची मुलं सुद्धा जायला तयार नसायचे. हे काय होतं ते मला कळलं नाही तेव्हाच. पण माझ्या शाळेत खूप मुलं आली दरवर्षी. शेवट तर मला ऍडमिशन संपल्या असं म्हणायला लागायचं. आणि मग 84 मध्ये काय झालं, नूतन मराठी, हुजूर पागा ह्या 2 मोठ्या शाळा होत्या, त्यांच्या शाळामध्ये ग्रँड बंद झाल्या आणि त्यांनी स्वतःच्या बालवाड्या सुरू केल्या. अच्छा. हा, आणि बालवाडी सुरू केल्यामुळं बालवाडीत मुलं घातलं की 10वी-12वी पर्यंत त्या संस्थांना अटॅच मुलं जायची. मग ह्याच्यात प्रत्येकाला एकदा मोठ्या शाळेत मुलं घातलं की 12वी पर्यंत प्रवेश नाही, पैसे भरायला नको, काही नको. म्हणून मग तिथं सगळी मुलं जायला लागली. मग आमच्याकडे छोटा गट यायला लागला, म्हणजे 2.5 ते 3.5 पेक्षा सुद्धा लहान यायला लागला. मग 2.5 ते 3.5 म्हणजे पेक्षा सुद्धा लहान म्हणजे पाळणाघर झालं. मग तो मला व्यवसाय करायचाच नव्हता, पाळणाघर हा.
म्हणून मग मी 84 पर्यंत हळूहळू सगळी शाळा बंद करत 96 पर्यंत माझी शाळा चालू ठेवली होती, की ज्यांना खरंच गरज आहे. मग त्या मुलांना भारत हायस्कूल, नंतर कन्या शाळा मुलींना असं पहिलीला ऍडमिशन घालायची. आणि पहिलीला ऍडमिशन हुजूर पाग यांनी बंद केल्या म्हणून मग माझी खरंच मला अगदी आता वाटायला लागलं की आपण शाळा बंदच करावी. आणि शेवट 96 साली मी शाळा बंद केली. पण मग शाळा बंद केल्यावर काय करायचं असं मला प्रश्न पडला. आणि 72 साली मध्ये घटना आमच्या घराण्यात घडली की जेव्हा घाशीराम कोतवाल हे नाटक प्रसिद्ध झालं आणि त्या नाटकात नाना फडणवीसांच्यावर जे हे दाखवलंय की गौरी बरोबर नाना पायात चाळ घालून नाचले, याकरता आमच्या सासऱ्यांनी, चुलत सासऱ्यांनी ऑब्जेक्शन घेतलं की असं एखाद्या चांगल्या माणसाचं, जगप्रसिद्ध व्यक्ती नाना फडणवीस, त्यांच्यावर तुम्ही असं नाटक करू शकता का, हे आम्हाला मान्य नाहीये. मग त्याच्यावर बरंच प्रकरण झाली, बंदी घालायचा प्रयत्न केला, पण बंदी घातली म्हणून ते जास्त चाललं. मग आम्ही ते आमच्या सासरे म्हणले आपण वाट सोडून देऊया, चालू दे, काय करायचं ते करू दे. त्याच्या वेळेस मग माझ्या डोक्यात तेव्हा माझा मुलगा हा लहान होता आणि मला म्हणजे असं काही करावं असं वाटत नव्हतं. पण म्हटलं नाना फडणवीसांचा अभ्यास करायचा झाला तर काहीतरी वेगळं केलं पाहिजे. म्हणून मग मोडी शिकावं असं वाटायला लागलं. नानांचा अभ्यास करायसाठी इतिहास, आणि इतिहास म्हणलं की मोडी. आणि ते 84 पासून मग मोडीची कल्पना डोक्यात भिनली होती. आणि मग 84ला आमच्याकडे कारकून होते. त्या कारकुनांना मी म्हटलं की तुम्ही मोडीत लिहिता ना हो, कारण तेव्हा आपली मोडी कालबाह्यच झालेली होती. 52 मध्ये जे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले ते ना खेर, त्यांनी मोडी कालबाह्य केली होती. त्यामुळे आपल्या व्यवहारातली मोडी बंदच पडलेली होती. आणि मग आता मला कोण शिकवणार, पुण्यात तेव्हा क्लासेस पण नव्हते मोडीचे. मग मी आमच्या कारकुनांना विचारलं की तुम्ही कोथिंबीर आणली, भाजी आणली, असं जे लिहिता ते मोडीत लिहिताना, तर ते म्हणले हो. मग मला शिकवाल का, तर ते म्हणाले असं मला शिकवायला येणार नाही. मग मी एक गोडबोलेंचं इथं दुकान होतं, LM गोडबोले पूर्वी प्रसिद्ध पुस्तकाचं दुकान होतं, त्यांच्याकडनं अंकल पी मोडीचे 1-2 कित्ते असं आणून मोडीचा अभ्यास सुरू केला आपलाच. मग 2-3 वर्ष केलं. मोडीचे सगळे अल्फाबेट शिकले, शब्द शिकले. मग त्यांच्याकडनं जेवढं मिळालं तेवढं शिकले. सासऱ्यांना दाखवलं, ज्यांना जाणत होते त्या सगळ्यांना दाखवलं मोडीचं. तर ते म्हणले आता तुम्ही शिकलाय तर पूर्ण करा. मग असं करत करत 96 पर्यंत मी प्रॅक्टिस केली. आणि मग जुने कागदपत्र मिळावेत म्हणून मग मी 96ला बोर्ड लावला. माझ्या तेव्हा मुलाचं लग्न झालं होतं, सून आली ती, म्हणलं आता आपला संसार पण सगळा आवरत आलाय, आता आपण मोडी वगैरे करायला रिकामे आहोत. म्हणून मी बोर्ड लावला आणि मोडीचे कागद मिळतील का विचारायला लागले. असं कोण मला आपण कागद आणून देणार, आणि कुणाला मोडीत इंटरेस्ट नव्हता. आपल्या घरात काय आहे, कुणाला मोडीच्या बद्दल किंवा इतिहासाबद्दल इंटरेस्टच नव्हता. तर मी भारत इतिहास संशोधक मंडळात गेले. म्हणलं तुम्ही क्लासेस घेता का, आणि हे जे मी काय काय थोडं मोडीचं आपला पण शिकले ते मला बरोबर आहे का चूक आहे ते दाखवा. तर तिथे मरा कुलकर्णी म्हणून होते शिक्षक, ते पुन्हा युनिव्हर्सिटीत इतिहास डिपार्टमेंटचे होते, त्यांना मोडी येत होतं. ते म्हणले वहिनी तुम्ही हे सगळं बरोबर लिहिताय आणि मी तुम्हाला मार्गदर्शन करीन. मग ते 8 दिवसांनी मला दर शनिवार रविवार या म्हणायचे. मी घरी बसून लिहिलेलं त्यांना दाखवायचे. असं करत करत माझा मोडीचा सुरू झाला. लेखनाचा सराव आणि मोडी लिहिल्याशिवाय वाचता येत नाही ते. तर आता तो सुरू झाला सराव. आणि 96 पासून बोर्ड लावल्याच्या दुसऱ्या दिवशी जुने कागदपत्र लिप्यांतर करून देईन असं लिहिलं होतं मराठीत. तर ते गोंदवलेकर महाराजांचे 2 पोस्ट कार्ड आले, ते एक जण घेऊन आम्ही देवाला आलो होतो. आणि तुम्हाला हे करता येतील का, आणि साधी पोस्ट कार्ड असं शाईवर लिहिलेलं टाकानं, ते खूपच अवघड होतं. पण म्हणलं आता काय करावं, म्हणलं मला जेवढं लागेल तेवढं करते, कारण हे छापील वगैरे मीच शिकली आहे, मला इतकं अजून फार येत नाही. त्याच्यानंतर मग मंडळाने 98 साली कोर्स सुरू केला 15 दिवसाचा मोडीचा. त्याला मी जाऊन मोडी शिकून आले. त्याच्यानंतर ढवळे प्रकाशनची पुस्तकं आणली आणि ती पण वाचली, आणि त्याच्यावरनं माझी प्रॅक्टिस सुरू केली. असं करत करत आज सगळ्यात प्रॅक्टिस चालू आहे. आणि आता मला मोडीचा व्याप खूप वाढला, आणि त्या ह्याच्यात नाना फडणवीसांबद्दल अभ्यास करावा म्हणून खूप प्रयत्न केले. आता तुम्ही वारशाने जर तसा विचार केला तर नाना फडणवीसांच्याच घराण्यात आहात. आणि मग हा सगळा जो इतिहास आहे हे जाणून घेण्यासाठीच तुम्ही खरं तर मोडी शिकण्याचा जो तुमचा प्रवास आहे तो सुरू झाला. मग त्याच्यानंतर मोडी शिकल्यानंतर त्याचा तुम्ही वापर कसा केला की इतिहास जाणून घेण्यासाठी, आणि कशा प्रकारचा इतिहास तुम्हाला त्यातनं मिळाला, म्हणजे मुख्य म्हणजे घाशीराम कोतवाल मध्ये जे दाखवलं होतं नानांच्या बद्दल असं काहीतरी,
तर मला ते नाना पंडित त्या काळात पुष्कळ लग्न करायचे, म्हणजे प्रत्येकाची 8-8-9-9 लग्न व्हायची. तर नानांच्या बद्दल असं कुठंतरी एखादा तरी काही शब्द मिळतोय का, नानांच्या चरित्र आनंद किंवा त्यांच्याबद्दल जे लिहिलंय की नाना अमके होते तमके होते. तर राजवाड्यांचा संग्रह वाचला, राजवाड्यांच्या पुस्तकं संग्रह वाचले, त्याच्यानंतर खऱ्यांचं चरित्र वाचलं नानांबद्दल, मॅकडोनाल्डचं चरित्र वाचलं. इतक्या बुद्धिमान माणसाबद्दल असं लिहिलं, याचा राग आला होता. पण पुरावा पाहिजे ना आपल्याला, तर पुरावा कसा मिळणार. तर नानांची इतकी लग्न का झाली, तर पहिल्या पत्नी त्यांच्या पानपतानंतर आल्यावर आजारी पडून वारल्या, दुसऱ्या लग्न झालं बाळणपणात वारल्या. असं करत करत त्यांच्या 5-6 बायका वारल्या. आणि पूर्वी घराला वंश पाहिजे म्हणून लग्न केली जायची, म्हणून पुढची नानाने लग्न केली. आणि तेवढ्यावरनं नानांना म्हणजे खूप लग्न करणारे वगैरे असं कुणीतरी विरोधकांनी त्या काळात मानलेलं असेल. पण मला तरी आतापर्यंत काही असं मिळालं नाहीये की नानांच्या चरित्राबद्दल काहीही वाईट अपशब्द कुठल्याही जगातल्या कुठल्याही माणसाकडनं मला वाचायला मिळाला नाही. आणि लिखित स्वरूपात कुठेही नाही. उलट त्यांच्याबद्दल इतकं कर्तृत्व, इतकं हे प्रत्येकाने नानांचे गुणवर्णन, त्यांचा विलायतेपर्यंत गेलेला डंका, हे वाचून खरं अभिमान वाटला. आणि मग आता मला मोडी जास्त करावं असंच वाटायला लागलं की अरे जसं नानांचं आहे तसं अजून इतिहासातलं कोणाकोणाचं काही मिळतंय का. तर शिंद्यांचे कागद, मग मी डेक्कन कॉलेजला जायला लागले, पुणे आर्काईव्हमध्ये जाऊन कागद शोधून आणायला लागले. म्हणजे 96 पासून मी खूपच मग मोडीसाठी तळमळीनं अरे आपल्याला चांगलं मिळतंय, यश आलंय, सगळेजण विचारतायत, मग कागद पण यायला लागले. म्हणजे वतनदारीचे खूप कागद यायला लागले माझ्याकडं. दाव्याचे येतात, जुनी वतनं येतात, देवस्थानचे वतनं येतात, त्याच्यानंतर कुणाकुणाची भाऊबंदकीची भांडण येतात, कोर्टाचे येतात. आणि इतिहासाचे 500-600 कागद इतर झाले की एखादा कुणाचा तरी इतिहासाचा येतो. तर इतिहासाबद्दल जास्त जागरूकता निर्माण व्हावी म्हणून मग मी मुली शिकून तयार केल्या. अच्छा. हा, 20 वर्ष झाल्यावर माझ्या ऑफिसमध्ये 2 मुली तयार केल्या. त्यांना माझ्यासारखं मोडी लिहायला, मोडी अंकल्पी वाचायला पुस्तकं दिली. आता सुद्धा माझ्याकडे 2-3 मुली शिकायला येतात. आणि मी असं शिक्षणाचा पण प्रसार करते. माझ्या मनात आता मोडी सगळ्यांनी शिकावं. कोट्यावधी पेपर्स आहेत, खरा इतिहास माणसाचा कळेल. नाना पंडितांचं झालं तसं इतरांचं होऊ नव्हे. म्हणजे चांगलं सांगा ना, त्यात अवगुण कशाला सांगायचे. दुसऱ्या बाजूला ते सुद्धा सगळे अवगुण जे सांगतात तसं न सांगता त्यांच्या काळच्या परिस्थिती, समाज रचना कशी होती ते सांगा ना, पुराव्यानिशी सांगा. त्याच्यासाठी अभ्यास करा ना. आणि अभ्यासासाठी अशी लहान लहान मुलं आली म्हणजे 18 ते 22 साली, तर ती जास्त लवकर शिकतात ना. हो, म्हणजे कोणतीही भाषा अवगत करणं नाही. आणि मी सुद्धा स्वतः 35-40 वर्षी मोडी सुरुवात केली. मला त्यामुळे 3-4 वर्ष लागली प्रॅक्टिस करून प्रत्येक वाक्य जुळून करायला. आणि मोडी सांगते तुम्हाला, पुण्याचं मराठी वेगळं आहे, कर्नाटकातलं मोडी मराठी वेगळं आहे. म्हणजे मोडी लिपीत लिहिण्यामध्ये फरक आहे. प्रत्येक 2-7 महिन्यावर भाषा बदलते ना. गुजराती मोडी आलं तर आम्हाला येत नाही शब्द, मग ते गुजराती काढायची, मग ते येणं केळकर, मग आता त्याच्यातच पूर्ण मी बुडून गेले. ते सगळं कपाट भरली, पुस्तकं आणली निरनिराळी, रेफरन्ससाठी नगर वाचनालयातनं पुस्तक आणते. मग शेवटी नानांच्या बायकोवरती एक मला पत्र मिळालं आमच्या घरात. त्यांच्या मामांनी, जीवबाईंच्या मामांचं पत्र नानांच्या मुलाला, दत्तक मुलाला आलेलं. ते वाचल्यावर मला खूप आनंद झाला की त्यात त्या जीवबाईंचं खूप कर्तृत्व आहे. नाना गेल्यावरती, त्या 9 वर्षाच्या असताना नाना गेल्यावरती त्यांनी जे हे सर्व पुढं नानांची कारकीर्द चालवली, त्या स्वतः बालविधवा असून, स्वतः लंबूल बाळ नसून, फडणीस घराण्यासाठी त्यांनी जी अतिशय मनानं काम केलं, प्रेमानं, आणि एका वस्त्रानिशी कैदेतनं सुटलेल्या मुलीनं सगळं प्रचंड नानांच्या बद्दल जे काम केलं, त्याचं मला लोकांना सांगावं असं वाटलं की अरे ही बाई कर्तृत्वान. 200 वर्षापूर्वी शिक्षण नाही, पैसा नाही, नाना पण श्रीमंत, पण यांच्या वेळी त्यांना काही म्हणजे पैसा बिसा पण फंड्स पण नव्हते काही. म्हणून मग मी त्यांच्यासाठी मी जास्त अभ्यास केला. मग त्या बाईंच्या चरित्र लिहिण्यासाठी. आणि बायकांची लिखित स्वरूपात पुरावे पण खूप कमी आहेत. आणि नानांच्याकडे काही काही बायकांच्या तक्रारी आलेल्या आहेत, त्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये खूप पेपर्स आहेत, मग तेही वाचले. वेगळे वेगळे मिळतील ते कागद, आज सुद्धा मिळतील तो कागद आम्ही वाचतो. आता सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये म्हणजे काम करते, आमच्याकडे कागद खूप येतात, पण सगळे असे दावे भांडणं इतिहासाचे कमी येतात. पण ऐतिहासिक जे
एखाद्याचं चरित्र लिहिणं म्हणा किंवा एखाद्याचं गुणवर्णन करणं असेल तर या गोष्टींसाठी इतिहासातला त्याचा उपयोग व्हायला हवा आणि अभ्यासक निर्माण व्हायला पाहिजे. तर पहिल्यांदा मोडी शिकल्याशिवाय अभ्यास कसं करणार? 700 वर्षी जी आपली मराठीची रनिंग स्क्रिप्ट आहे तर त्याचा उपयोग आता नवीन पिढीला व्हावा. आता मराठीला राज्यभाषेचा पुरस्कार पण मिळालाय तर काहीतरी अभिमानाची गोष्ट आहे आणि नवीन पिढीने तयार व्हावं अशी आमची इच्छा आहे मराठीच्या बाबतीत अजून थोडी. आणि मराठीची रनिंग स्क्रिप्ट म्हणून मोडीची भाषा वापरावी लोकांनी आणि त्याच्यासाठी खूप काम करायला पाहिजे. आणि अर्थार्जन सुद्धा मुलं करू शकतील कारण आता कोर्टाची वगैरे कामं आली तर ते पैसे घेऊ शकतात ना. इतिहास वाचून तुम्हाला प्रसिद्धी मिळेल पण कोर्टाची वगैरे कामं केली तर आणि खूप काम केलं तर कुठल्याही व्यवसायात 8-10 वर्ष केल्याशिवाय पैसा हा प्रसिद्धी पैसा मिळतच नाही ना. आणि यात कामही पुष्कळ आहे, खूप काम आहे. भारतभर कागद आहेत. लंडनला नेलेले कागद आहेत. लंडनचे लोक इथनं जाऊन तिथं अभ्यास करणारे लोक आहेत आणि कागदपत्र अजूनही तंजावरला मी जाऊन आले त्यासाठी, इंदूरला जाऊन आले. इंदूरला गेलो तेव्हा तुम्हाला हा प्रवास देखील करायला आवडला आणि मिळते कागद. इतकं गेल्यावरती 2 कागद मिळतात. तंजावरचा तर अप टू डेट रेकॉर्ड ठेवलेलं आहे त्यांनी. म्हणजे भुर्जपत्रापासून आता तंजावरचे जे महाराज आहेत ना त्यांची जी सरस्वती महाल म्हणून जी लायब्ररी आहे अतिशय स्वच्छ सुंदर. मोडीचा प्रत्येक कागद माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी आम्ही ट्रिपच केली. म्हटलं मिळालं तर बघायचं, मिळाले कागद तर लिप्यांतर करायला देत आहेत का विचारायचं. पण तसे पाठवत नाहीत लोक, कोणाला विश्वास वाटत नाही. कागद आपल्या घरातले कागद दुसऱ्याला द्यावं त्याचं काही चांगलं. आणि झेरॉक्स प्रती जरी दिल्या तरी आपल्याला करता येतं. पण अजूनही लोक आता माझ्याकडे ताम्रपट पण 2-3 जणांचे आलेले आहेत. आंबेजोगाईचे पण ताम्रपट आले होते आणि भोसले शिवाजी महाराजांचे एक जो वारस आहेत त्यांचे पण ताम्रपट आले होते. असे खूप वेगळे लोक येत आहेत. खूप छान काम होत आहे. मला त्याच्यात रमायला होतं, आनंद वाटतो आणि मी अजूनही होईल तितके दिवस करणार आहे. खरोखर. मग यापैकी आता जसं तुम्ही ताम्रपटाचा उल्लेख केला तर तसं काही शिलालेख देखील काही वाचायला मिळाले का तुम्हाला? शिलालेख वाचायसाठी तिथं जागेवर जायला लागतं आणि मी आता इतक्या वयाला अशी दगदग नाही करू शकत. म्हणजे कुठेही आता गावोगावी शिलालेख आहेत आणि शिलालेख म्हणजे मेलेल्या माणसांच्या स्मृतीसाठी ती शिलालेख लिहिलेले असतात. म्हणजे तशी पद्धत एक त्याच्या स्मृतीसाठी त्या गावचा तो माणूस असेल किंवा तिथं तो मेला असेल तर तशी ती शिलालेख असतात. आणि आता मी इतकं करत नाही, माझ्या घरात जे कागद घेऊन येते कुठलाही कागद येऊ दे आम्ही करून देतो आणि आनंदानं म्हणतो की हे आता काही समजा काही जणांचे दावे असतात आणि त्या दाव्यात काय होतं की ह्या दाव्या आजोबा पंजोबांनी पूर्वी कर्ज काढलेलं असतं ते फिटलेलं नसतं. बरोबर. आणि मग आता हे मिळेल का जमीन? आमची ही 25 एकर होती, आता त्यातली काही मिळेल का? आम्ही कोर्ट करू का? अहो हे तुमचं गेलेलं आहे, त्याच्यानंतर 50-60 वर्ष तुम्ही त्या जमिनीकडे पण कुणी गेलं नाही तर कोर्ट मॅटर करू नका असंही आम्ही सांगतो. याचा उपयोग नाही आहे, नुसते कागद तुमचे आहेत. आणि देवस्थानचे कागद खूप आहेत. पंढरपूर म्हणा, तुळजापूर म्हणा, प्रत्येक देवस्थानच्या जमिनी आहेत त्या अजूनही वतन चालू आहेत. त्यांची वतन अजूनही चालू आहेत. त्या चर्चेस चालू आहेत. मशिदीला पण वतन आहेत ना औरंगजेबाने यांनी दिलेली. पण काही फारसी आहेत, पण फारसीचा मोडीत तर्जुमा असतो तो पण आम्ही करून देतो. अच्छा. मोडी जेवढं असेल ते सगळं करतो आम्ही. जिथे मोडी लिपीचा वापर केला गेलाय. आणि मोडी ही लिखाणाची छान भाषा आहे. फक्त पुण्यातलं पेशवाईतलं अक्षर खूप स्वच्छ सुंदर आहे. बाकी सगळ्यांचं म्हणजे आता टाकानं लिहिलेलं, हिंदू निपानं लिहिलेलं, म्हणजे अगदी असं किर्ट तुम्हाला खाली ऑफिसमध्ये आम्ही दाखवू कागद प्रकारचे ना खूप छान आहेत. आमचं जे फडणीसांच्या घरचं अक्षर आहे ना नानांचं पुण्यातलं ते अतिशय सुंदर आहे. आणि मराठी पण खूप शुद्ध आहे. इतर गावातलं मराठी भेसळ म्हणजे त्यांच्या लोकल भाषा इतर मिश्रित कर्नाटकातले शब्द असतात. आता नलदुर्ग विजापूर इकडे गेलं की सगळं बरंचसं कानडी शब्द असतात. अशी वतन आम्ही करून दिली आहेत. आणि हे वतन म्हणजे काय हे लोकांना कळावं म्हणून आम्ही लॉकडाऊन मध्ये मग मी म्हटलं की अरे आपण वतनाचे खूप कागद केले तर वतनाचे प्रकार किती, वतनाची माहिती कशी आहे, कशी वतन, त्याच्यावर एक वतनधारी म्हणून पुस्तक केलं. आणि लॉकडाऊन मध्ये रिकामी होते आणि मग मी केलेल्या मंदिरांचं एक पुस्तक लिहिलं. जुनी मंदिरं ज्यांना वतन आहेत, ज्यांचे वारस कागद घेऊन आले ते अशांची, आणि काही 2-3 अशी प्रसिद्ध मंदिर जिथं मी गेले त्या मंदिराची माहिती, अशी 3-4 पुस्तकं केली. आता अजून सुद्धा काही करायची इच्छा आहे, बघूया मिळालं तर. हे सगळं काम करताना म्हणजे मोडी लिपी वगैरे तुम्ही शिकलात, त्याच्या शिकल्यानंतर त्याचा इतर जसं कागदपत्रांसाठी वगैरे जो काही उपयोग केलात तुम्ही, त्याचप्रमाणे त्याच्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारावर पुस्तक लिहावं
हे कसं सुचलं खरं तर? नाही, त्या जीवबाईंचं वाचल्यावर वाटलं की अरे त्या 300 वर्षापूर्वी जी बाई इतकं काम करते आणि नानांची बायको एवढंच त्यांना बॅकग्राऊंड होतं, पण त्या बाईंचं चरित्र आपण लिहूया असं मला वाटलं की तिचं खरंच कर्तृत्व आहे. 300 वर्षापूर्वी इतका विरोधाभास, सगळं पैसा नाही, हे नाही, तरी तिचं कौतुक लोक करतायत. ते निदान नाना फडणवीसांचं सगळ्यांना म्हणजे कर्तृत्व दिसतंय. असं पेशवाईतल्या कितीतरी बायका असतील की ज्यांचा प्रसिद्धी नाही आहे, माहिती नाहीये. जसं तुम्ही आज चॅनलवर म्हणता की आम्ही जे लोक कामं करत नाहीये, वेगळी वेगळी कामं करतायत पण ते प्रसिद्धी नाहीये. तर अशी पूर्वीची माणसं काही प्रसिद्धी आता आपल्याला सांगायचं झालं तर केसरी म्हणजे लोकमान्य टिळकांच्या लोकमान्यांचा त्याग खूप आहे, हो की नाही, पण त्यांच्या बायकांनी पण त्याग केला म्हणूनच लोकमान्य त्यांना किती प्रपंच चालवायला किती त्रास झाला. नंतर लोकमान्य कैदेत होते तर त्यांना प्रपंच कसा चालवायचा तो मोठा प्रश्नच होता. माधुकरी सुद्धा मागून मुलांना जेवायला घालायला लागलेला आहे. मग अशा बायकांचं काहीतरी करावं आणि अशासाठी अजूनही 52 पर्यंत बरेचसे कागद मोडीत आहेत. 1952 पर्यंत लोक 52 सालीपर्यंत आणि घरगुती पण अजून होते. हो, आमचे कारकून 70 पर्यंत मोडी म्हणलं नाही का, त्यांच्याकडे मी गेले होते. म्हणजे ज्यांना पूर्वी लिहायची सवय होती ते लिहित होते. आता पण बंद झालंय, पण ते व्यवहारात नव्हतं. व्यवहारात बंद झालं. 52 नंतर सरकार दरबारी नव्हतं आणि गव्हर्नमेंटची मग मी परीक्षा दिली आणि त्यांनी मला 15 दिवसाचा कोर्स केल्यावर ते म्हणलं अहो 15 दिवसात कसं येणार, तुम्ही मला सर्टिफिकेट देताय. मला म्हणले नाही तुम्ही करा हो बाई, तुमचं खूप काम चांगलंय. पण मी तुम्हाला सांगते आजपर्यंत मी माझं सर्टिफिकेटची कॉपी देते, मी केलेल्या लिप्यांतराला कोर्टात ते सादर करतात आणि त्याला ऑब्जेक्शन येत नाही. आणि मी कुठेही साक्षीला पुराव्याला जात नाही. मी हे सर्टिफिकेट दिलंय, मला गव्हर्नमेंटने पास केलंय आणि हे केलेलं आम्ही प्रामाणिकपणे करतो. त्यामुळे खूप कागद येत आहेत, खूप लोकांचे कामं होत आहेत आणि त्याच्यासाठी मी अभ्यासक आहे हे कळावं म्हणून एक स्मरणिका लिहिली. अच्छा, तुमचे अनुभव आमचे अनुभव असे, तुम्हाला काही चुकलं असं तर आम्हाला सांगा, म्हणजे आम्हाला त्याच्यात सुधारणा करता येईल. तुमच्या कागदातलं आम्हाला जर काही कळलं नसेल तर ते प्रामाणिकपणे सांगा, म्हणजे मला सुधारणा करता येईल ना. बरोबर. अशासाठी आम्ही 2-3 प्रकारचे केलेले प्रयत्न. अजून सुद्धा आता काही मिळालं तर बघूया. चांगलं इतिहास खूप आहे हो आपला, खूप आहे आणि संपूर्ण भारतभर कागद आहेत. आता राजस्थानात आहेत आणि दिल्ली आर्काईव्ह, दिल्लीला तर संपूर्ण हिंदुस्थानचं आर्काईव्ह ऑफिस मेन आहे. अच्छा. निजाम स्टेटचं हैदराबादचं जे ऑफिस आहे तिथं तर मोडीला वाचकच नाहीये. त्यांची सगळी बारदान अशी बांधून ऑफिसमध्ये मराठी, आता मराठ्यांचा किती पत्रव्यवहार हैदराबाद निजामाशी होता, टिपूशी होता. मग ती सगळीकडच्या आर्काईव्हची बासनं बांधलेली आहेत, अभ्यासकच नाहीत. आणि आम्ही असं म्हटलं तर ते म्हणतात काय माहितीये का, यातनं आम्हाला फायदा काय मिळणार, पगार देणार असले तर आम्ही काम करतो. त्याच्यासाठी आता आपण काय तुम्ही सगळ्या काम करणार किंवा ऑनररी काम करायला, ऑनररी काम करायला खूप कमी लोक असतात. म्हणजे आमच्यासारखी रिटायर्ड माणसं ऑनररी करू शकतात, पण आम्हाला आता लिमिटेशन आल्या ना. मला जर उद्या कुठं पाठवलं लांब तर मला झेपत नाही, आता दिसायचा प्रॉब्लेम. तर नवीन पिढीनं केलं तर सरकारने जर सांगितलं की हैदराबादमध्ये तुम्ही जा, हे कागद शोधा, आम्ही शिकवलेलं तुम्ही प्रॅक्टिस करून त्याचं लिप्यांतर करा, त्याचा इतिहास तुम्ही शोधा आणि पेमेंट दिलं जर समजा 25,000 रुपये एखाद्या या मुलाला, तुमच्या या मुलाला, तर तोही काम करू शकेल ना, नोकरी. तर त्याच्यासाठी आता काहीतरी करूया असं आम्हाला वाटतंय. बघूया आता. आणखीन एक प्रश्न असा होता की ही मोडी लिपी जे तुम्ही लिप्यांतर करून देता, तर याच्याकरता सरकारकडून ऑथरायझेशन म्हणतो ना आपण, तसं ऑथरायझेशन तुम्हाला केव्हा मिळालं? मला 98 साली त्यांनी पुणे पुरालेखकांनी 15 दिवसाचा कोर्स घेतला आणि त्याला मी जात होते 15 दिवसाच्या कोर्सला. त्याच्याही आधी मी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन कागद आमचे म्हणजे नाना फडणवीसांचं संपूर्ण रेकॉर्ड आहे, शिवाजी महाराजांचं आहे, संपूर्ण पुणेचं सगळं रेकॉर्ड तिथे आहे. 5 कोटी कागद त्या ऑफिसमध्ये आहेत. कुठे? पुणे आर्काईव्ह. तसंच मुंबई आर्काईव्हला पण तसेच आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं रेकॉर्ड आहे. बरं. आणि ज्ञानेश्वरांच्या वेळेपासून ते सुद्धा कागद पुणे आर्काईव्ह मध्ये आहेत. खूप आहेत कागद, गावोगावी कागद आहेत आणि ते सगळे लोक त्यांनी चांगले जपून ठेवलेले. त्याने ऑफिस हे ब्रिटिशांनी केलंय. 1822 साली त्यांनी सगळं कलेक्शन घेतलं ना. त्यांनी आपण 1818 मध्ये पेशवाई हरल्यावर आपल्या देशाचं फायनान्स किंवा कसं व्यवहार होते त्याच्यासाठी त्यांनी कागदपत्र सगळे जमा करून ते ऑफिस तयार केलंय. खूप सुंदर बिल्डिंग आहे. राजदरबारी कागद आणि नानावाड्यातच पूर्वी हे रेकॉर्ड असायचं, ते तिकडं गेलंय सगळं आता.
अच्छा, नानावाड्यातले पण तिकडे सगळं तिथंच जमा झालंय, सगळं कागद तिथंच आहेत. पुणे, मुंबई, म्हैसूरला पण आहेत कांदा, सगळं पुण्याचं जे रेकॉर्ड आहे. संस्थान वगैरे जी होती, इंदोरचं संस्थान असेल, औंधचं संस्थान असेल, पटवर्धन चांगलीच आहे, सगळ्यांच्याकडे आहेत. सगळ्यांच्या घरी कागद असे बांधून ठेवलेले आहेत, बासनं बांधून ठेवलेले आहेत, गाठोडी. फक्त ते प्रिझर्व करतात म्हणणं कधी काही त्यांना कामाला वगैरे लागलं काही तर ते लोक आमच्याकडे कोणाकडे आम्ही मंडळात कोणाकडनं तरी लिप्यांतर करून घेतात. आणि लिप्यांतर करणं हेच क्लिष्ट काम आहे, क्लिष्ट सगळ्यात कठीण काम. आणि आम्ही केलेलं सरकारचं जर म्हणजे गव्हर्नमेंटचं जर त्याला परमिशन असेल लिप्यांतर करायला तर ते हायकोर्ट पर्यंत चालतं. अच्छा, त्याच्यासाठी गव्हर्नमेंटच्या परीक्षा घेतात. म्हणजे तुम्ही मग जे लिप्यांतर केलेले कागदपत्र असतात ते कोर्टात ग्राह्य मानले जातात. आतापर्यंत तरी परत आले नाहीये. म्हणजे एकदा ते लिप्यांतर करून दिलं की त्या केसमध्ये तो पुरावा म्हणून. आणि जमिनी वगैरे असल्या की देवस्थानच्या वगैरे बऱ्याच जमिनी असतात, बरोबर, बऱ्याच जमिनी त्या केसेसमध्ये पण त्याचा चांगला उपयोग होत असेल. आणि तेच लोक जास्त येतात कोर्टाचे. आता इतिहासाचे फार कमी येतात. तुम्ही मगाशी म्हणालात त्याप्रमाणे की इतिहास जाणून घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या कमी आहे, पण केसेससाठी मात्र लागणारी कागदपत्र मिळतात. आणि काही आता निंबाळकरांच्या ज्या आहेत वहिनीसाहेब, त्यांनी पण त्यांच्या घराण्याचं मोडीचा अभ्यास करून पुस्तक लिहिलं. मुजुमदारांचे पण मी आणले कागद. अच्छा, लिप्यांतरासाठी. असं मी जाऊन विचारते, अगं तू मुजुमदार आहेस ना, मग तुमच्या घरी आहेत का कागद जुने, तर दे की मला जरा वेगळे असले तर, म्हणजे वाचायला. सारखं कोर्टाने नको वाटतं ना, म्हणून तसं पण मागतो आम्ही कागद, मी जाऊन मागते. मग हे आता मोडी लिपी वरती तुम्ही जे काम करता तसं आणखी इतर लोकही जे काम करतात, खूप जण यांच्या बरोबरही तुमचं चांगलं बरेचसे जमतं ना. हो, पुष्कळ जण येतात. काही कागद तुमच्याकडे आम्हाला द्यायचं किंवा नाही. आता काय होतं का, ते जे मुलं करतायत ना ते इतिहासासाठी काम करणारे वेगळे असतात आणि हे असं दाव्याचं कोर्टाचं ते करणारे खूप कमी आहेत. किंवा म्हणजे रेफरन्स नाही येणारे काही खूप मुलं येतात. आता शंतनू परांजपे म्हणून माझ्याकडे येतो, मंदार लवाटे पण माझ्या ओळखीचे आहेत, ते पण येतात. पण ते सगळे शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या इतिहासाचा अभ्यास करतात. ते असले कोर्टाचे फिल्टर कशालाही करताय म्हणतात. असं हे काय तुम्हाला फायदा आहे? मला फायदा म्हणून वेगळा कागद मिळतो म्हणून मी करते. आणि अक्षर किर्त किंदोनी पानं लिहिलेलं असं आहे ना. आणि त्यांनी त्यातलं वेगळं क्षेत्र निवडले. त्यात सुद्धा आता शाखा निर्माण झाल्या ना. भोसल्यांचा इतिहास कोण जण करतात, कोण जण बाजीरावावर करतायत, कोण जण नारायणराव पेशव्यांवर करतायत. असं त्या अभ्यासात खूप वेगळे वेगळे निर्माण झाले त्याच्यात. आता मी आपलं माझ्या घरी जमेल, मला माझ्या घरात जे कोण 4 कागद घेऊन येतील त्यांना लिप्यांतर करून द्यायचं आणि हे काम करायचं असं मी ठरवलंय. पण खरंच वेगळं काम आहे खरं तर हे. वेगळं आहे आणि केलं तर फार लोक आता करताना दिसत नाहीत. म्हणजे मधल्या काळात म्हणजे मधल्या काळात त्याला मोडीतच गेल्यासारखं झालं ना. मोडीतच गेली. आणि ही हेमाद्री पंतांनी स्क्रिप्ट तयार केलेलं आहे यादव काळात. अच्छा, यादव काळात ही स्क्रिप्ट त्यांनी श्रीलंकेला जाऊन तिथल्या सिंहली लिपीत जसं भराभरा लिहिते तसं त्यांना आवडलं. तसं आपण मराठीत व्याकरणाचे नियम नको आणि इतर बंधनं नको, शॉर्ट मध्ये मराठीत कसं लिहिता येईल दुभाषा ह्याच्यामध्ये, तर त्याच्यासाठी त्यांनी हे स्क्रिप्ट तयार केलं आणि त्यांच्यामुळं ही मोडी निर्माण झाली आहे. आणि व्याकरणाचे खूप आणि टाक न उचलता, बोरू न उचलता एका ओळीत लिहायचं ही त्यांनी त्याच्यात पद्धत शॉर्ट मध्ये लिहायचं. पण मराठीचं रनिंग लिपीच आहे ही आणि खूप छान आहे आणि केलं तर खूप काम आहे. एवढंच त्यातलं जास्त. आता याच्यापेक्षा जास्त मला काही सांगता येणार नाही. खूप चांगली माहिती दिलीत खरं तर तुम्ही मोडी लिपी बद्दल. तर तुम्ही खूप चांगलं सांगताच आहात. आम्ही लिहितो. आता मी मोडीतलं काही वाचलं तर एखाद्या पुस्तकात पाठवण्याच्या नवीन मुलांना कळावं म्हणून मासिकात लेख लिहिते. अच्छा, त्याच्यावरती छोट्या आता सगुणाबाई पेशवे ही व्यक्ती म्हणजे बाजीराव पेशव्यांचा एक जनार्दन म्हणून मुलगा होता. बाजीराव पेशव्यांना 5 मुलं होती. तर त्या सगुणाबाई पेशवे अशा लहानपण ते जनार्दन कर्नाटकाच्या लढाईहून येताना टायफॉइडने वारले. तर त्यांच्या बायकोचा इतिहासच नाही कोणाला माहिती. ती बाई पेशव्यांची सून होती, बाजीरावाची सून होती, हेच कोणाला माहित नाही. मग त्याची माहिती मी परवाच्या या मासिकात लिहिलेली आहे. असं कोणी वेगळं वेगळं मिळालं तर लिहित राहायचं. म्हणजे काही गोष्टी ज्या उघड नव्हत्या झाल्या अशा काही बऱ्याचशा गोष्टी. त्या बाईंचा पण खूप त्याग आहे. म्हणजे त्या बालविधवासून त्यांनी पेशव्यांच्या घरात राहून राजकारणात भाग घेतला नाही.
पेशवाईत कशातही म्हणजे रघुनाथरावांच्या याच्यात नाही, याच्यात नाही. ते आपल्या धर्माचं काम करत पोथी वाचन, यात्रा आणि आणि लिखाण आणि शिकलेली मुलगी सावकाराची, तिची माहिती मी लिहिली. म्हणजे आता नवीन बॅचला ही माहिती कळली. नक्कीच. आता तुम्ही म्हणता म्हणाल की ही यादवकालीन भाषा आहे किंवा म्हणजे तेव्हापासून ही सुरू झाली खरं तर मग ही भाषा त्या काळातली आहे असं दाखवणारा एखादा पुरावा तुमच्या दृष्टीस कधी पडला का? म्हणजे नाही, त्या काळात आता झालंय का माहितीये का, रामदेव हेमाद्री पंतांचं फोटो आणि यादवकालीन भाषेचे त्यांनी केलेलं स्क्रिप्ट सगळं देवगिरीच्या राजाकडे होतं, यादवांकडं. ते आता लोकांनी शोधलंय, खूप जणांनी शोधलंय. म्हणजे 400-500 वर्षापूर्वी समजा कोल्हापूरच्या देवीला काही जमिनी दिल्या आहेत, तुळजापूरच्या देवीला जमिनी दिलेल्या आहेत. त्या काळचे रेफरन्सेस घेऊन लोक शोधतायत की त्यांनी केलेले हे पुरावे निर्माण होत आहेत. यादव काळानंतर तर काही काही रेकॉर्ड जळलेले आहे ना, बऱ्याच मधल्या काळात आपल्या इथं उलाढाली झालेली आहेत ना, बरीच आक्रमण झाली किंवा आणि लढाईमध्ये जाळलं, काही हेतू पुरस्सर पण जाळलं गेलंय. आणि आता तसा प्रत्यक्ष हेमाद्री पंतांचा एक फोटो आणि त्यांची माहिती एवढंच आमच्या पुस्तकात आम्हाला माहिती दिलेली आहे, आम्हाला सापडलेली आहे. अच्छा. आपल्या घराण्याला जो ऐतिहासिक वारसा आहे नाना फडणवीसांपासून सुरू झालेला किंवा त्यांच्यापासून चालत आलेला, तर मला खरंच उत्सुकता आहे की हे फडणवीस नाव हे कसं आलं किंवा ते रूढ कसं झालं? फडणवीस हे आडनाव पेशवाईत ऑफिस म्हणजे पेशवाईत काम करणारे नाना फडणवीस जे होते ते पेशव्यांचे प्रमुख होते ना. फडणवीस फरमान काढणारे किंवा फरमान लिहिणारे म्हणून ते फडणवीस झाले. आणि फडणीस आणि फडणवीस सर्व एकच आहे. आणि पेशवे हे सुद्धा प्रमुख होते. ही मुसलमानी नावं आहेत, मुसलमानी कामं करणाऱ्यावरनं निर्माण झालेली नावं आहेत. मुजुमदार, जमीन मोडणाऱ्यांना मौजुमे असं म्हणायचे, त्याच्यावरनं मुजुमदार. काम करणाऱ्यांना जशी नावं मिळाली आहेत, कुळाचं काम करणारे कुलकर्णी, गावचं सगळं मुख्य असायचा तो पाटील, तशी कामावर म्हणून ते पाटील झाले. आता आमचं पहिलं मूळ आडनाव आहे भानू, पण आता आम्ही काम करतो फडणवीस, नाना फडणवीस, त्यांचे आजोबा पण फडणीशीचं काम करायचे म्हणून आम्ही फडणवीस झालो. अच्छा. फडणीस आणि फडणवीस एकच. बर. अशी त्यावेळेच्या व्यवसायामुळे निर्माण झाले खूप आडनाव आहेत. आणि ती मराठी इतकी मिसळून गेली आहेत की ती वेगळी आहेत हेच कळत नाही. अगदीच कळत नाही, इतकी समरस झालेली. बरीच आडनाव आपण बघतो, बिनीवाले, खाजगी वाल्यांचं मूळ आडनाव आहे लिमये. ते पेशव्यांचं खाजगी काम करायचे म्हणून त्यांचं आडनाव खाजगीवाले. अच्छा. म्हणजे बिनीवाले आणि बिनीवाले हे सरदार होते आणि त्यांचं आडनाव वेगळंच आहे मूळचं. पण ते लढाईचं जे बिनीचं म्हणजे सुरुवातीचं जे सैन्य असायचं त्याच्यात ते प्रमुख म्हणून ते बिनीवाले. बर. अशी ती नावं रूढ होत गेली. कामावरनं, व्यवसायावरनं बरीचशी नावं रूढ होत गेलेली आहेत. खूपच रंजक गोष्ट आहे या नावांमागची, आडनावांमागची पण. आणि पुन्हा एकदा आपण मोडी लिपी याच्याकडे एकदा येऊयात. आणि या मोडी लिपीमध्ये आता मला लहानपणापासून आम्ही जेव्हा शिकत होतो शाळेमध्ये तेव्हा प्रत्येक भाषा शिकायची म्हटलं की व्याकरण पहिलं. व्याकरण आलंच पाहिजे त्याच्यामध्ये. क ला काना किंवा क ला गलांटी, पहिली दुसरी. तर मोडी लिपी जी आहे ही कारण मराठीच आपण गणली जाते खरं तर. तर मग त्याच्यात पण असंच काही असतं? व्याकरण कसं असतं मोडी लिपीमध्ये? लिहिताना व्याकरणाचा फारसा संबंध ठेवलेला नाही. अनुस्वार, स्वल्पविराम, जोड शब्द असं काही क्लिष्ट मराठीचं देवनागरीतलं जे क्लिष्ट व्याकरण आहे ते मोडीत नाही. हे लिहिण्याच्या सोयीसाठी केलेलं स्क्रिप्ट आहे. लिखाणाची भाषा सोप्यात सोपी व्हावी. म्हणजे आता शॉर्ट हँड लिपीमध्ये कसं इंग्रजी लिहितात तशाच टाईपचं हे मोडीमध्ये लिहिलं जातं. म्हणजे ज्या मुलांना खरं तर व्याकरणाचा कंटाळा येतोय त्यांनी खरं तर शिकायला हवी. स्वल्पविराम, अर्धविराम, उद्गारवाचक चिन्ह हा काही मोडीत प्रकार नाही. अच्छा. म्हणजे त्यात काही नाहीच तसं काही नाही. पण मग ओळखायचं कसं की आता ते बोलताना आता आपण दोघं बोलतोय तर उद्गारवाचक शब्द आपण बोलताना किती बोलतो ते नाही, त्या लिखाणात किती लागतात? फारसे लागतच नाही. मग जेव्हा आपण तसाच संदर्भानं लिहित असतो, काही उद्गारवाचक बोलायचं असेल तर मध्ये गॅप घेतली की ओळखतं ना वाचता वाचता. अच्छा. आणि ते सगळं सरावानच कळायला लागतं, सारखं सरावानच कळायला लागतं. हे मुख्य आहे. म्हणजे
ते वाचून वाचून जेव्हा सराव होईल. इंग्रजीत सुद्धा खूप आहेत किंवा स्वल्पविराम इंग्रजीत तरी कुठे आहे, पूर्णविराम फक्त आहे इंग्रजी. तसंच आहे प्रत्येक भाषेची काहीतरी वेगळी स्पेशालिटी असते. तसं मोडीचं क्लिष्टपणा कमी करून त्यांनी लिहिण्याच्या सोयीसाठीच मोडी निर्माण केली ना, की पटपट आता दुभाषाचं काम पटकीने व्हावं. तो मनुष्य काय बोलला हे शॉर्ट मध्ये लिहिण्यासाठी मोडी लिखाण सुरू झालं, पटकन लिहिता यावं म्हणून. आणि ते लिहिणाऱ्याला आणि नंतर जो लिहितो तो ज्या मालकाला सांगायचं असतं ते त्याला सांगितलं गेलं की त्याचा मतितार्थ कळतो. बस म्हणजे मतितार्थ कळावा ह्या सोयीसाठीच खरं तर मोडी ही स्क्रिप्ट लिहिली किंवा आणली गेली असं म्हणायला. आणि ती इतकी सोयीची झाली त्यामुळे ती राज्यभाषा निर्माण झाली 700 वर्ष. बापरे, म्हणजे एवढ्या यादव काळापासून पेशवाई बुडेपर्यंत ब्रिटिशांचा अंमल होता तरी सुद्धा आपल्याकडे मोडी लिपी इतकी प्रचारात आली की ती सोपी पडायची लिहिताना. कटकट जे असती ना लिखाणाची व्याकरणाची ती ह्याच्यात नसायची ना. साधारण आपण काय लिहिलंय त्याचा अनुभव माणसाला कळला की झालं. पण मग अक्षरावरती रेघा देणं वगैरे मोडी लिहिताना पहिली आधी रेघ मारायची आणि उजवीकडनं म्हणजे आपण असं डावीकडून उजवीकडे टाक न उचलता एका एक संधी लिहित जायचं. अच्छा, म्हणून आणि ते जवळजवळ लिहिलं तरी चालतं. मध्ये एखादी वेलांटी लिहिली तरी पण असं लिहिलं जातं आणि पटपट लिहिलं जातं. हा मोडीचा फायदा. अच्छा, म्हणजे हा खरं तर त्याचा मुख्य फायदा तोच आहे. आणि व्याकरण नाही पटपट लिहिलं जातं. काही काही शब्द किचमीट लिहिले तरी ते लिहिणाऱ्याचे आणि वाचणाऱ्याला ते प्रॅक्टिसनं कळायला लागतं. आणि पुष्कळ काही काही मराठी शब्द तसेच्या तसे पण लिहिले जातात. क प नंतर जो काही काही वेळा तसंच लिहिलं जातं. शक्यतो म हे पण लिहिलं जातं. म्हणजे जसं आपण मराठीत लिहितो, देवनागरीचं जसं लिहितो तसंच ग. काही काही वेळा त असं त साधं पण लिहितात, काही काही वेळा मोडीत पण लिहितात. फक्त र खू नू असे जे काही जोड शब्द त्यांनी स्क्रिप्ट तयार केलेत ते खूप क्लिष्ट आहेत. अच्छा, तुम्हाला ते प्रत्यक्ष बघायला असं तोंडी नाही सांगता. बरोबर बरोबर. आपण नक्कीच थोड्या वेळाने पाहूच कसं हे आहे स्क्रिप्ट कशी लिहितात ते. आणि आणखी एक महत्वाचा प्रश्न असा आहे की त्यात जे शब्द येतात तर आता इतिहासात किंवा काही वर्षांपूर्वी लिहिले गेलेले शब्द म्हणजे 500 वर्षांपूर्वी म्हणा 200 वर्षांपूर्वी म्हणा जे शब्द लिहिले गेलेले तर त्या काळातला त्याचा संदर्भाचा अर्थ आणि आत्ताचा त्याचा जो अर्थ आहे तो हा एकसारखा असणं जरा थोडं कठीण असतं. संपूर्ण कागद जेव्हा आपण वाचतो ना सुरुवातीला वाचत जायचं आणि मधले शब्द जर कळले नाहीत अर्थ आम्हाला आता प्रॅक्टिसनं कळतं की यांना काय म्हणायचंय. पण वाचकाला ज्याला आम्ही कागद द्यायचं त्याला जर कळलं नाही तर आत्ताच्या बोलीभाषेत त्याला काय आपण म्हणू शकतो ते आम्ही कंसात बाजूला लिहून देतो. अच्छा, म्हणजे तर तुम्हाला सरावाने आता कळलेलं आहे आणि इथे काय म्हणायचंय साधारण ते कळतं. बरोबर. हा, म्हणजे तेव्हा जे वापरले गेले कोणत्या अर्थाने वापरले गेले ते कोणते शब्द कोणत्या अर्थाने वापरले गेले हे तुम्हाला साधारणतः सरावाने कळतं. त्यामुळे आता तुम्ही ते कंसात लिहून देता त्यांना असं. म्हणजे बदली शब्द सांगायचं आणि हे फेअर करताना ते त्याच्यात घालू नका. तुम्हाला कळलंय ना बात. म्हणजे लिप्यांतर प्रॉपरच लागतं ना. बरोबर. शब्द बदलायचा अधिकार आम्हाला नाही ना. नक्कीच. लिखाण ज्यांनी आहे तसंच लिहून शब्दाला शब्द लिहायचा. शब्दाला शब्द लिहायचा आणि त्याच्या बदली आम्ही काही तुम्हाला कळलं नाही तर आम्ही दुसऱ्या कागदावर लिहून देतो. सांगतो हे तुम्ही ह्याच्यात ऍड करू नका. वकिलांनी किंवा कुठल्या तुमच्या कामाला जर बदल कळायचा असला तर त्यांना त्याचा अर्थ हा सांगा तोंडी. बरोबर. अच्छा, वा. म्हणजे आता मोडी लिपी ही आता जरी वापरत नसली तरी आपल्या पुरातन काळामध्ये किंवा इतिहासात बरेचसे कागदपत्र बरेचसा इतिहास त्याच्यात लिहिला गेलेला आहे खरं तर. मग ती पुन्हा जर आत्ताच्या तरुण पिढीने शिकायचं ठरवलं तर किती सोयीस्कर आहे आणि तरुणांनी याच्याकडे कसं पाहायला हवं असं तुम्हाला वाटतं? मोडी सोयीस्कर आहे. पहिली 5 पुस्तकं वाचली की वाटतं आपल्याला खूप समजतंय मोडी यायला लागलं. पण नंतर जसे जसे तुम्ही इतिहासाचे कागद किंवा इतर विषयाचे कागद वाचायला लागला की प्रॅक्टिस खूप करायला लागते आणि मग आपल्याला या वाचलेल्या शब्दाचा आधी मराठीचा अर्थ कळला पाहिजे. यांना मराठी काय म्हणायचंय ते कळलं पाहिजे. अन्वय घेऊनच सगळं सांगायला लागतं. पुढचे मग ते शब्द काय बोलतायत किंवा पुढच्या पॅरेग्राफ मध्ये यांना काय म्हणायचंय त्याचा सगळ्यात सारांश वाचून मग त्यांना तुम्हाला सांगायला लागतं की हे वाक्य ह्या गोष्टी असंच आहे. इतिहासाचं सुद्धा तसंच आहे. बरेच गोष्टी तसंच आहे.
म्हणजे साधारणतः जर का आता मुलांना थोडीफार मोडी लिपी कळायला लागली, 5 पुस्तकं शिकली कळायला लागतं. हम्म. 5 पुस्तकं आहेत त्याची ढवळे अच्छा. प्रकाशनने काढलेली. हम्म. त्यात इतिहासाचे शब्द आहेत. त्याच्यात मग आता फारसी शब्द येतात, मग फारसी शब्दांचे अर्थ पण घ्यायला लागतात. हम्म. थोडासा आपण काय कागद वाचतो इतिहासातला, कुठल्या हम्म. काळातला, शिवाजी महाराजांचा आहे का, पेशवाईतला आहे का, निजामाच्या काळातला आहे हम्म. का, औरंगजेबाच्या काळातला आहे, हे आपल्याला थोडा इतिहास माहित असला की अन्वयानं सांगता येतो ना. बरोबर. म्हणजे तेवढ्यासाठी औरंगजेबाने शिवाजी महाराजांनी लिहिलेल्या पत्रात मराठी किती असणार, बरोबर. बरंचसं फारसी अरबीत असायचं. हम्म. मग ते त्या पत्रात औरंगजेबाने कुठल्या संदर्भात आज शिवाजी महाराजांनी पत्र पाठवलंय हम्म. त्याचा सिक्वेन्स आधी मराठी शिवाजी महाराजांचा इतिहास पाठ असला तर ते वाचताना सोपं जातं. बरोबर. म्हणजे त्याच्यात थोडंफार मागं पुढे काहीतरी माहित असायला हवं. आधी इतिहासाचा अभ्यास पूर्ण लागतो त्याच्यासाठी. बरोबर. आणि त्याच संदर्भाने मग ती मग त्याचा पत्रं अर्थ म्हणा. घेता येतात. आता आरमाराचं जर काही असेल तर ते आरमाराचे काही शब्द माहिती हम्म. पाहिजेत ना. बरोबर. म्हणजे त्याच्यासाठी मोठी तशी माहिती, पुस्तकं वाचनात असायला हवी. खूप खूप अभ्यास करायला लागतो. हम्म. मग जर जास्त डिटेल मध्ये करायचं असेल तर प्रत्येक आता कान्होजी आंग्रेंचं करायचं असेल तर हम्म. आरमाविषयीची माहिती वाचली पाहिजे, बरोबर, हो. आरमाविषयीचे वेगळे वेगळे कागद वाचले पाहिजेत. त्याच्यासाठी हम्म. निरनिराळे त्या काळचे कोकणी शब्द काय होते, आता ते गलबताला असलेले दोरे, गलबताला असलेले बांबू, हम्म. त्याला कोकणी भाषेत काय म्हणतात, त्यावेळेच्या भाषेत काय म्हणतात, अच्छा. आत्ताच्या भाषेत काय म्हणतात. हम्म. मग त्याचा सिक्वेन्स लावून मग ते आपल्याला अर्थ लावून ते कान्होजी आंग्रेंनी गलबत कुठनं आणलं रत्नागिरीपर्यंत, ते हम्म. सिंधुदुर्गापर्यंत, त्याची जी पत्रव्यवहार असतात ते थोडस आंग्रेंची माहिती, त्यावेळेची कोकणी भाषा, तशी पुस्तकं वाचली पाहिजेत. मराठीचा सुद्धा खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारे अभ्यास करायला लागला ना, हो अगदी. तर ते कळेल ना. लयाला गेलेल्या मोडीचा प्रचार व्हावा ही फक्त तळमळ आहे. आणि नवीन जनरेशनला हे शिकावं हम्म. आणि इतिहासाला जरा चालना जास्त मिळावी, अभ्यासच निर्माण हवे ही नक्कीच. मनापासून इच्छा आहे. आणि वा. नवीन मुलांनी यावं, या कामासाठी तयार व्हावं. मोडी भाषेसंदर्भात आज आपल्याशी ही सखोल चर्चा करता आली. आणि तुमचं जे मोडी लिपीतलं लिप्यांतर करण्याचं जे काम आहे त्या कामाबद्दल देखील आम्हाला आज माहिती करून घेता आली. आणि आपण आपल्या या कामातून वेळ काढून जो बहुमूल्य वेळ आमच्या चॅनलच्या मुलाखतीसाठी दिलात त्यासाठी खरोखर मनापासून धन्यवाद तुमचे. मामी तुम्ही इथे आलात, माझी मुलाखत घेतली त्याबद्दल तुमचे आभार मानते. धन्यवाद.